मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप अपडेटमध्ये आता अप्लाय कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार. कालच व्हिडिओ अपलोड केला होता की तुम्ही प्रोफाईल कशी कंप्लीट करायची, अप्रेंटिसशिप प्रोफाईल, आणि आता त्याचं अप्लाय कसं करायचं. बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहेत, तर कंपनी शोधून त्याला अप्लाय करायचं या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर MSRTC ही जी कंपनी आहे त्याचे 15 तारीख लास्ट डेट आहे अप्लाय करायची. तर 253 वेकन्सीज दिसत आहेत. ST महामंडळ आपण त्याला म्हणतो, MSRTC. तर यामध्ये टोटल 11 ट्रेडचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. वेगवेगळ्या जागा अशा 253 या ठिकाणी मुंबईमध्ये आहेत. तर अशा अनेक ठिकाणच्या कंपन्या तुम्हाला कशा शोधायच्या हे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघू. जाऊ डायरेक्ट या डिटेल व्हिडिओकडे. अप्लाय कसं करायचं, तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, इथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई विभाग याची बऱ्याच दिवसापासून ॲड फिरते आहे. तर यामध्ये 2025-26 या सत्रासाठी अप्रेंटिसशिप म्हणजेच शिकाऊ उमेदवार निवड केली जाणार आहे. तर त्यांनी म्हटले की अप्रेंटिसशिप या वेबसाईटवर तुम्हाला 15 तारीखपर्यंत अप्लाय करायचं आहे. त्यांनाच फक्त या MSRTCमध्ये अप्रेंटिसशिप मिळणार आहे. टोटल जागा बघाल तर मोटर मेकॅनिकसाठी 100 जागा आहेत, मेकॅनिक डिझेलसाठी 13 जागा आहेत, इलेक्ट्रिशियनसाठी 40 जागा दिसत आहेत, ॲटो इलेक्ट्रिकलच्या 10 जागा आहेत, नंतर मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल 11 पदं आहेत, RACच्या 20 जागा दिसत आहेत, शीट मेटलच्या 12 आहेत, वेल्डर 17 आहेत, टर्नर 3 आहेत आणि कार्पेंटर 2, पेंटरसुद्धा 5 आहेत. असे अनेक पदं त्या ठिकाणी आहेत. या वेबसाईटवर भेट द्यायचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कशा प्रकारे करायचं अप्लाय हे समजत नाही. तर आपण याच्यामध्ये मित्रांनो, आता कोणत्याही कंपन्याच्या जर तुम्हाला अप्रेंटिसशिप अप्लाय करायचं असेल, ऑनलाईन अप्लाय करावं लागतं. तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईलमध्ये या 3 लाईन ज्या दिसत आहेत त्याच्यावर जावा. इथे लॉग इन या टॅबवर क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर कॅन्डिडेट या टॅबवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचं लॉग इन ॲज अ कॅन्डिडेट म्हणायचं आहे, कारण ऑलरेडी तुम्ही रजिस्टर केलेलं असाल. इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID एंटर करायचा आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे. आता इथे आपण ईमेल ID एंटर केलेला आहे, कॅप्चा एंटर केलेला आहे. सबमिट या बटनावर क्लिक करत आहोत. OTP सेंड करतो आपण सर्व्हरद्वारे. OTP या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल IDवर. तर इथे OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. हा ईमेल IDवर OTP येतो, तो त्या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन करून घ्या. आता लॉग इन केल्यानंतर DBTचं स्टेटस येतच आहे. त्यानंतर आपल्याला अपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे. तुमची जी प्रोफाईल इथे अशा प्रकारे दिसते आहे, 100% झालेली पाहिजे. तर इथे आपल्याला माय अपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे. माय अपॉर्च्युनिटीमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करा. माय अपॉर्च्युनिटीमध्ये इथे तुम्हाला सर्च बाय कोर्स, इथे फिल्टर जे दिसतंय बटन, यामध्ये फिल्टरमध्ये तुम्ही जाऊन फिल्टर लावायचे आहेत. तर यामध्ये सिलेक्ट कोर्स टाईप डेझिग्नेटेड घ्या. त्यानंतर कोर्स नेम, तुमचा जो कोर्स आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक तुमचा जो कोर्स आहे त्या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर लोकेशन, आता तर मुंबई सब अर्बन, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, कोर्स डेझिग्नेटेड घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा कोर्स आणि एस्टॅब्लिशमेंटचं नाव असेल तर इथे एंटर करा, नाहीतर डायरेक्ट तुम्ही काय करा, अप्लाय या टॅबवर क्लिक करायचं आहे. अप्लाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही काय काय फिल्टर लावले ते इथे दिसतात. तुम्ही इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, कोर्स टाईप डेझिग्नेटेड आणि मुंबई सब अर्बन. तर इथे तुम्हाला जेवढ्या काही कंपन्या दिसतात त्या या ठिकाणी दिसणार आहेत. तिथे तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करू शकता. गोदरेज अँड बॉयज आहे, याला आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर इथे आपण काय करणार, अप्लाय या बटनावर क्लिक करणार आहोत. त्यानंतर लोकेशन विचारतो, तो विक्रोळी, इथे अप्लाय करायचं आहे.
तर अशा प्रकारे ॲप्लायड सक्सेसफुली आणि इथे बघा आता ऑलरेडी ॲप्लाय येते, म्हणजे जेवढ्या काही तुमच्या कंपन्या तुम्हाला दिसतात त्या तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लाय करू शकता. इथे ॲप्लाय करायचं आहे. हे फिल्टर लावणं गरजेचं आहे. हे फिल्टर कशा प्रकारे लावायची तर मी परत सांगतोय की इथे तुम्ही तुमचा ट्रेड एंटर करायचा आहे. आता मी समजा MSRTC शोधतोय तर MSRTC मध्ये इलेक्ट्रिशियन आहे, तर मी ट्रेड इलेक्ट्रिशियन घेतला. आता ट्रेड एंटर केल्यानंतर प्लेन इलेक्ट्रिशियन घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं इतर इलेक्ट्रिशियन सुद्धा येतात, तर इथे इलेक्ट्रिशियन घेतला, त्यानंतर कोर्स डेझिग्नेटेड घेतला आणि मुंबई सबअर्बन घेतलं. आता हे आपल्याला सगळ्या ट्रेड्स इलेक्ट्रिशियनच्या वॅकन्सी या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या पूर्ण ट्रेडच्या वॅकन्सी दिसत जातात. त्याला फक्त तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. आता इथं एक पेज झालं, दुसरं पेज, तिसरं पेज, किंवा तुम्ही एकाच वेळी 50 कंपन्या स्क्रोल करू शकता. आता इथे खाली शेवटी MSRTC मुंबई डिव्हिजन हा दिसतोय. इथेच तुम्हाला 245च्या वरती जागा आहे, तर इथे क्लिक करा. नंतर यामध्ये तुम्हाला ॲप्लाय या बटनावर क्लिक करायचं, म्हणजे या ठिकाणी MSRTCची सगळी डिटेल्स तुम्हाला दिसणार आहेत. आता इथे ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण दिसतंय. MSRTC मुंबई या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आहेत जागा. व्ह्यू डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता किती जागा आहेत आणि नंतर इथे जाऊन ॲप्लाय करू शकता. तर आपण व्ह्यू डिटेलमध्ये जागांची संख्या, हे 23 मंथ, त्याचा काही इश्यू येत नाही. आता आपण इथे बघतोय की जागा किती आहेत, तर या ठिकाणी वॅकन्सीज बघा 60 दिसत आहेत. तर या 60 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. अशा तुम्हाला वॅकन्सी टोटल दिसतील. तुम्हाला वरती जो हा टॅब दिसतो याच्यावर जाऊन ॲप्लाय करायचं आहे. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी कंपनीमध्ये ॲप्लाय केल्यानंतर ST वर्कशॉप, विद्याविहार यावर ॲप्लाय होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही MSRTC मध्ये ॲप्लाय करू शकता, म्हणजे ते ॲप्लायड सक्सेसफुली असं आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲप्लाय करू शकता तुमचा ट्रेड या ठिकाणी एंटर करून. तर सोपी पद्धत आहे. फिल्टर लावा आणि ॲप्लाय करा, म्हणजे तुम्हाला तुमची डिटेल या कंपनीकडे निघून जाईल. तुम्ही किती कंपन्यांना ॲप्लाय केले तर या ठिकाणी दिसणार आहे ॲप्लिकेशन्समध्ये. ऑल ऑपॉर्च्युनिटीत इन्व्हिटेशन म्हणजे तुम्हाला कंपनीकडून आलेले टोटल वॅकन्सीज आणि रिकमेंडेड सर्व्हर करतो ते. आता आपण या ठिकाणी या विद्यार्थ्याचं प्रिसिजन टेक्नॉलॉजीज, नंतर MSRTC, नंतर ही कंपनी आहे सुवर्णलता आणि गोदरेज, अशा 4 कंपनीमध्ये ॲप्लाय केलेलं आहे. असं तुम्ही जेवढे कंपनी दिसणार ते तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळी ज्यावेळी करणार ते सगळे या ठिकाणी दिसणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला कंपनी ॲप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲप्लाय करू शकता तुमचा ट्रेड या ठिकाणी एंटर करून. तर सोपी पद्धत आहे. फिल्टर लावा आणि ॲप्लाय करा, म्हणजे तुम्हाला तुमची डिटेल या कंपनीकडे निघून जाईल. तर आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.